हे विदारक दृश्य कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावून टाकतील. पण दुर्दैव म्हणजे ही सगळी दुष्कृत्य करणारेही माणसेच आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारं हे जंगल, शेकडो वर्षांची ही जुनी वृक्षसंपदा, माणसांच्या कधीच न संपणाऱ्या हावरटपणाचे बळी ठरले आहेत. या झाडांच्या अंगाखांद्यावर खेळणारे हजारो जीव आज बेघर झाले आहेत. छिन्नविच्छिन्न झालेल्या या झाडांच्या फांद्यांवर कधी काळी बांधलेली हजारो घरटी मृतपाय झाडाच्या भोवती उद्ध्वस्त होऊन विखुरली आहेत. या जंगलात राहणाऱ्या कित्येक दुर्मिळ पक्ष्यांची फुटलेली अंडी त्यांच्या या पृथ्वीतलावरच्या अस्तित्वाची कदाचित अखेरची निशाणी ठरतील. अशी हजारो घरटी, काहींमध्ये फुटलेली अंडी तर काहींमध्ये नुकतीच जन्मलेली आणि अजून पंखही न फुटलेली ही कोवळी पिल्ले आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यातील कित्येक पिल्ले तर भुकेने व्याकुळ होऊन भयभीत नजरेने आपल्या आईला शोधित आहेत. कुणीतरी वाचवा हो माझ्या लेकरांना, अशा अर्थाचे आर्जव करणाऱ्या त्या दुर्दैवी माता आणि त्यांचा तो व्याकुळ आक्रोश आपल्या काळजाचा ठाव घेतो. पहिलं झाड तोडताना जेव्हा त्या झाडावरील पक्ष्यांची काही घरटी खाली पडू लागली, तेव्हा त्या उद्ध्वस्त घरट्यातील फुटलेली अंडी आणि काही नुकतीच जन्मलेली कोवळी पिल्ले आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्यांच्या भोवती फिरत आक्रोश करणारे हे पक्षी बघून आपले हात थरथरू लागले. जीव कासावीस होऊ लागला. पण ठेकेदाराने दटावताच मन घट्ट करून मोठ्या मुश्किलीने मी कामावर लक्ष केंद्रित केलं. थोड्याफार फरकाने याच अर्थाचे अनुभव पहिल्यांदा जंगलतोडीसाठी गेलेल्या अनेक मजुरांनी सांगितले. त्यांच्या मनाच्या संवेदनशीलतेची ही झलक दाखवणारे काही क्षण कालांतराने हळूहळू कमी कमी होत जातात आणि मग काही दिवसांनी तेही अन्य हजारोतले एक होत जातात. पण यात त्यांचा दोष नाही, कारण हे काम त्यांनी केलं नाही तर तेच काम आणखी कुणाला तरी दुसऱ्याला दिलं जाईल. पण मग प्रश्न उरतो तो यामागचा खरा दोषी कोण? एकीकडे सरकार पर्यावरण रक्षणाचा नारा देतं, जंगली झाडे तोडणं बेकायदेशीर असल्याचा हवाला देऊन त्या जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना गरजेपुरतं साधं खाली पडून वाळलेलं हातभर लाकूडही घेऊन जाऊ देत नाही. तर दुसरीकडे गरज नसतानाही नवे खान प्रकल्प सुरू करण्यासाठी मात्र हजारो वर्ष जुनी प्राचीन वनसंपदा लोभी उद्योगपतींच्या हवाली केली जाते. छत्तीसगडमधील हसदेव जंगलातही हाच डाव खेळला जातोय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हसदेव जंगलाचा इतिहास, त्याचे महत्त्व, वृक्षतोडीची कारणे, त्याचे परिणाम, जंगलतोडीबाबत सरकारच्या सबबी, राजकारण, जंगल वाचवण्यासाठी लढणारे विविध आदिवासी समुदाय आणि पर्यावरण रक्षण करते आणि त्यांच्या संघर्षाची ही कहाणी, हे सारं काही समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन पूर्णतः मोफत आहे, मात्र त्यामुळे आम्हाला असे नवनवीन माहितीपर व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तेव्हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनीता गायकवाड. उलगुलांच्या या मंचावर तुमचं स्वागत आहे. हसदेव अरंड मध्य भारतातील छत्तीसगड राज्यातील 1,70,000 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले हे जंगल मध्य भारताचा फुफ्फुस समजले जातं. अनेक दुर्मिळ पशुपक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातीसह जैवविविधतेने नटलेले हे जंगल भारतातील सर्वाधिक आणि काही मोजक्या घनदाट जंगलांपैकी एक आहे. हे जंगल हत्तींच्या नैसर्गिक अधिवासासाठी ओळखले जाते. मात्र कोळसा खाणीचे निमित्त करून या जंगलात घुसलेल्या अदानी समूहामुळे हे जंगल, त्यात राहणारे हजारो वन्यजीव, या जंगलातून वाहणारी हसदेव नदी, या जंगलालाच देव मानणारे इथले आदिवासी समुदाय आणि पर्यावरणही सगळं काही धोक्यात आले आहे. 2010 साली वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात WII या केंद्र सरकारच्या संस्थेने हसदेव जंगलाचा एक सर्वे केला होता. त्यानुसार वनांचे घनत्व आणि इथली जैवविविधता बघता हे जंगल, इथले जलस्रोत आणि इथले वन्यजीव सुरक्षित राहावेत म्हणून या वनक्षेत्राला नो गो झोन घोषित केले. याचा अर्थ या जंगलात कोणत्याही प्रकारच्या खाणकामावर बंदी घालण्यात आली. 2018 सालीच हसदेव जंगलाचा अभ्यास करून 277 पानांचा एक रिपोर्ट छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार यांना सुपूर्द केला. या संस्थेचे रिपोर्ट हे सर्वाधिक विश्वासार्ह मानले जातात. त्यानुसार या जंगलात एकूण 25हून अधिक प्रकारचे प्राणी राहत असून शेड्यूल 1 मधील सस्तन प्राण्यांच्या एकूण 9 प्रजाती इथे आढळतात. शेड्यूल 1 मध्ये समाविष्ट असलेल्या प्राणी किंवा पक्ष्यांची शिकार करण्यास मनाई असते. त्या व्यतिरिक्त पक्ष्यांच्या एकूण 82 प्रजाती तर विविध वनस्पतींच्या 167 पेक्षा अधिक प्रजाती या जंगलात आढळतात. त्यापैकी 18 प्रजाती या अत्यंत दुर्मिळ अशा आहेत. तसेच या जंगलात वेगवेगळी फुलपाखरे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या लुप्त होत असलेल्या प्रजातीही आढळून येतात. विशेष म्हणजे जंगलातील ही जैवविविधता तारा, परसा आणि केटे या भागात आढळते आणि याच ठिकाणी सध्या वादग्रस्त असलेल्या या कोळसा खाणी आहेत. ही जैवविविधता टिकवण्यासाठी हसदेव हे वनक्षेत्र प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याची शिफारस देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. अन्यथा पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या कायमस्वरूपी नष्ट होतील आणि पर्यावरणाचे हे कधीही न भरून येणारे नुकसान असेल.
तसेच या जंगलातून वाहणारी हसदेव ही महानदीची सर्वात मोठी उपनदी असून त्यावरील बांगो धरणामुळे जवळपास 4 लाख हेक्टर इतके तिचे जलसिंचन क्षेत्र आहे. हसदेव जंगलतोडीमुळे या नदीचा जलस्रोत कायमस्वरूपी विलुप्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हसदेव हे भारतातील मोजक्या घनदाट जंगलांपैकी एक आहे. त्यामुळे या भागात हत्तींचा नैसर्गिक अधिवास देखील आहे. भारतातील जवळपास 1% हत्ती या जंगलात आढळतात. हत्ती हा प्राणी शाकाहारी असला तरी मोठ्या आकारामुळे आणि वारंवार घटत जाणाऱ्या जंगलांमुळे हत्तीचे कळप हे कधी-कधी जंगलाजवळील मानव वस्त्यांमध्येही जाऊन पोहोचतात. त्यामुळे बहुतांश जंगल परिसरांमध्ये हत्ती आणि मानव यांच्यातील हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतातील हत्ती मानव संघर्षाच्या 15% घटना हसदेव जंगलाच्या परिसरात आढळून येतात. 2018च्या WIIच्या रिपोर्टने हसदेव जंगलातील वृक्षतोड आणि खनन प्रक्रिया थांबवली नाही तर हत्ती आणि मानव यांच्यातील हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाईल असा धोक्याचा इशाराही सरकारला दिला गेला होता. गेल्या 5 वर्षातील हत्ती मानव संघर्षाच्या घटना बघितल्या तर या इशाराचा अर्थ सहज लक्षात येतो. गेल्या 5 वर्षातच या भागात जवळपास 205 माणसे आणि 55 हत्तींनी आपला जीव गमावला आहे. या व्यतिरिक्त हसदेव जंगलाला मध्य भारताचे फुफ्फुस असेही म्हटले जाते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी झाडांचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. कोविड महामारी दरम्यान आपल्याला ऑक्सिजनचे हे महत्त्व चांगलेच समजले असणार. त्यामुळे प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण रक्षण करणे या संदर्भात जंगलाचे महत्त्व निर्विवाद तर आहेच. हसदेव वाचवण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे या खाणींमुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जंगलालाच देव मानणाऱ्या 30 गावांमधील अनेक आदिवासी कुटुंबे विस्थापित होते. त्यामुळे इथले आदिवासी गेल्या दशकभरापासून सेव्ह हसदेव किंवा हसदेव बचाव या नावाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि अदानी समूह यांच्या विरोधात लढा देत आहेत. जल, जंगल, जमीन यांचे रक्षण करणे हेच आपले जीवनध्येय तसेच धर्मपालन असल्याचे आदिवासी समुदाय मानतात. इथल्या स्थानिक आदिवासींचे वार्षिक 60 ते 70% उत्पन्न या जंगलावर अवलंबून आहे. मात्र जंगलच नष्ट झाले तर हे गरीब आदिवासी समुदाय उघड्यावरच पडतील. कोणतेही नैसर्गिक जंगल निर्माण होण्यासाठी किमान 500 ते 1000 वर्ष लागतात. आजकालच्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जंगल तोडणे माणसाच्या पाया हातका खेळ झालाय. मात्र 2 मिनिटात तोडलेलं जंगल पुन्हा निर्माण करायचे असेल तर पुन्हा 500 वर्ष तरी लागणार. परंतु वाढती लोकसंख्या बघता हे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे एकदा नष्ट झालेले हसदेव पुन्हा निर्माण होणे नाही. जंगलतोडीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम हळूहळू आता समोर येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस, बेभरवशाचा मान्सून, वारंवार येणारे पूर, ओला आणि सुका दुष्काळ, जमिनीची धूप, भूस्खलन, भूकंप, चक्रीवादळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वेगाने वितळणारे ग्लेशियर्स, त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि समुद्रालगतच्या जमिनी पाण्याखाली जाणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीची वारंवारता आणि तीव्रता दोन्हीही वाढत आहेत. त्यामुळे फक्त हसदेवच नाही तर अन्य जंगलेही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. ही सगळी कारणे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं सगळं असतानाही सरकार आणि कॉर्पोरेट इथल्या कोळशांच्या खाणी सुरू करण्याच्या मागे का लागले आहेत? खरंच भारतात ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे का? कारण त्याशिवाय सरकारला आणि कॉर्पोरेट सेक्टरला इतके प्राचीन जंगल तोडण्याची गरजच ती काय? तुम्ही सुद्धा असा विचार करीत असाल तर जरा थांबा. ही पुढची माहिती जरा नीट लक्ष देऊन ऐका. 2021 मध्ये भारतातील 285 पैकी 100हून अधिक कोळसा खाणींमध्ये आवश्यक साठ्यापेक्षा 25% कमी कोळशाचा साठा आढळला, ज्यामुळे देशात कोळसा टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे वीज टंचाई. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात कोळशाचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी सरकारने 99 नवे प्रकल्प सुरू केले, ज्या प्रकल्पांची कोळसा उत्पादन क्षमता 427 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी आहे. मात्र जेम किंवा GEM म्हणजे ग्लोबल एनर्जी मॉनिटर च्या सर्व्हेनुसार भारतात कोळशाच्या जवळपास 900 खाणी असून त्यात 319 अब्ज टन कोळसा असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे अनेक खाणीतून तर त्यांच्या क्षमतेच्या फक्त 2/3 इतकाच कोळसा काढला जातो, तर अनेक मोठ्या खाणींमधील केवळ 1% कोळसा आजपर्यंत वापरला गेला. असं असूनही नवीन खाण प्रकल्प उभारण्याची गरजच काय असा सवालही निर्माण होतो. याशिवाय ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक विकसित देशांप्रमाणेच भारतानेही 2070 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जन करण्याचा संकल्प घेतलाय. त्या अनुषंगाने 2030 पर्यंत ऊर्जेसाठी कोळशाचा वापर सध्याच्या 55% वरून 47% पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याचाच अर्थ देशांतर्गत ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा वापर दिवसेंदिवस कमी होत जाणे अपेक्षित आहे. त्याचवेळी देशातील अनेक मोठ्या खाणींमध्ये जवळपास 99% कोळसा अजूनही न वापरता तसाच पडून असताना नवे खाण प्रकल्प उभारणे अनावश्यकच आहे. तर मग या नव्या कोळसा खाणी सुरू करण्याचे कारण काय? कोल इंडियाची अकार्यक्षमता की कॉर्पोरेट कंपन्यांची नफेखोरी? कारण गेल्याच वर्षी केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारांना औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक कोळशापैकी 10% कोळसा हा विदेशी कंपन्यांकडून घेणे अनिवार्य करण्यात आले. तसेच हा विदेशी कोळसा आयात करण्याचा ठेका अदानी ट्रान्सपोर्टला देण्यात आला. याबाबतही एक रिपोर्ट लीक झाला होता, ज्यात असं म्हटलं होतं की अदानी समूहाने भारतातील कोळसा विदेशी कंपन्यांमधून समुद्र सफर करवत पुन्हा भारतातच आणला.
यामागचा उद्देश कोळशाची विक्री मूल्य वाढवणे हाच असणार हे तर उघडच आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी हा मुद्दा जनतेपुढे उपस्थित केलाही होता. मात्र गोदी मीडियाच्या कृपेने सरकारच्या विरोधातल्या बातम्या सहजतेने दाबल्या जातात. इथेही तेच झालं. आता प्रश्न उभा राहतो की देशातील अनेक मोठ्या खाणींमधील कोळसा वापराविना तसाच पडून असताना, नव्या खाण प्रकल्पांची गरज नसताना, हसदेव सारख्या प्राचीन आणि घनदाट नैसर्गिक जंगलातीलच कोळसा सरकारला आणि अदानी समूहाला इतका का हवासा वाटतो? या प्रश्नाचं उत्तर फारच धक्कादायक आहे. संपूर्ण भारतातील कोळशाच्या एकूण खाणींपैकी फक्त 15% इतका कोळसा खाणी या हसदेव सारख्या घनदाट वनक्षेत्रात येतात. तर उर्वरित 85% कोळसा खाणी या अशा भागात आहेत जिथे हसदेव सारखी प्राचीन घनदाट वने नाहीत. विशेष म्हणजे या खाणींमध्ये असलेला बराचसा कोळसा अजूनही न वापरता तसाच पडून आहे. हसदेव जंगलातील कोळशाचे साठे छत्तीसगड राज्याच्या एकूण कोळसा साठ्यांपैकी केवळ 8% इतके आहेत. तर संपूर्ण देशाचा विचार करता हे प्रमाण केवळ 2% इतके होईल. परंतु हसदेव जंगलातील कोळसा खाणीचे एक खास वैशिष्ट्य आहे जे इतर खाण क्षेत्रात फारसं आढळत नाही. ते म्हणजे या जंगलातील कोळशाचे साठे हे जमिनीच्या फार वरच्या थरामध्ये आढळतात. पर्यायाने अन्य खाण प्रकल्पांच्या तुलनेत या ठिकाणच्या खाणी कमी खर्चात जास्त नफा मिळवून देतात. नफेखोरी हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक फार मोठा दुर्गुण आहे. या नफ्यासाठी कंपनी आणि सरकारला हजारो लाखो झाडे तोडल्याने काय मोठा फरक पडतो? 5-50 हत्तीने गावात घुसून धुडगूस घातला तर त्यांना काय फरक पडतो? असेही साध्याशा कुडाच्या झोपडीत राहणारे, अर्धपोटी राहण्याची सवय असलेले गरीब आदिवासींचे पाडे विस्थापित झाले तर सरकारला काय फरक पडतो? कित्येक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती कायमस्वरूपी विलुप्त झाल्या तरी सरकारला काय फरक पडतो? काय फरक पडतो जंगले उजाड झाली तर? काय फरक पडतो प्रदूषणात वाढ झाली तर? काय फरक पडतो नैसर्गिक आपत्ती वाढू लागल्या तर? काय फरक पडतो गरज नसतानाही कोळसा आयात केला तर? सरकारला यापैकी कशानेच फरक पडत नाही. पण तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेला तर फरक पडतो ना. हे प्रश्न आपण सरकारला का विचारत नाही? लोकशाही देशात सरकार मालक नाही तर जनतेचा सेवक असते. सरकारची कामे फक्त मंदिरे बांधणे, 24/7 आपल्या पक्षाचा प्रचार करणे, विरोधकांचे आवाज बंद करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे तर नक्कीच नाही. आणि हे तुम्हालाही ठाऊक आहे. सरकारची प्रमुख कामे आहेत जनहितार्थ आणि देशहितार्थ काम करणे. जनहितार्थ म्हणजे गरीबातल्या गरीब व्यक्तीला, मग तो कोणत्याही जाती, पंथ किंवा लिंगाचा असो, प्रत्येकाच्या रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य या 5 मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे. सरकारी शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी उभारणे, तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे, शेती आणि त्याचे जोडधंदे यांना चालना देणाऱ्या योजना राबवणे, साथीच्या रोगांना वेळीच अटकाव करणे, माता आणि बालक यांचे रुटीन लसीकरण करणे, सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणे, सरकारी हॉस्पिटले उभारणे, गरोदर माता तपासणी आणि प्रसूतीची सोय करणे, तसेच माता आणि बालक यांच्या आरोग्याची काळजी घेणे, कुपोषण दूर करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणणे, प्रत्येकालाच राहण्यासाठी घर, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट, दिवाबत्ती, दळणवळण, संपर्क साधणे यांचा विकास करणे, नवनवे रस्ते, रेल्वे मार्ग, पूल उभारणे, धरणे, पाटबंधारे निर्माण करून जलसिंचन क्षेत्रात वाढ करणे, गुन्हेगारी कमी करणे, कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे, देशात शांतता प्रस्थापित करणे, देशाची निर्यात क्षमता वाढवणे, शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून देश सुरक्षेला महत्त्व देणे, देशाचा वैभवशाली ऐतिहासिक वारसा जतन करणे, खरोखर देशांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान प्रगतीला पूरक ठरेल अशा रिसर्च सेंटरला प्रोत्साहन देणे, सर्व नागरिकांच्या मानव अधिकारांचे रक्षण करणे, देशांतर्गत वने, त्यातील पशुपक्षी, समुद्रकिनारे, सागरी जीव, नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करणे ही असतात लोकशाही सरकारची कामे. यातील कोणती कामे सरकार करते यावर जनतेचे नियंत्रण असायलाच हवे. तर आणि तरच त्या लोकशाहीला अर्थ आहे. बाकी समजणाऱ्यांना इशाराच काफी आहे. जाता जाता हसदेव जंगलावरती मी स्वतः रचलेल्या काही काव्यपंक्ती ऐकवते. कविता हिंदीमध्ये आहे. मी मराठी असून मला मराठीचा अभिमानही आहेच. मात्र देशातील अधिकाधिक जनतेपर्यंत हे विचार पोहोचावे म्हणून कविता मात्र मी हिंदीत लिहिली आहे. कवितेचे नाव आहे रोता हसदेव. वृक्ष नहीं ये है प्राण हमारे, धरती की है यह शान सारे, क्यों इन्हें कटवाते हो तुम, यही तो है अब अरमान हमारे, कितनों के घर होते हैं यहाँ, कितने जिंदा है इनके सहारे, काटो अगर तुम ये जंगल पुराने, कहाँ जाएंगे यह जीव बेचारे, मत तोड़ो इन पेड़ों को तुम, बस यही तो बचे हैं साथ हमारे, प्रकृति हमारी माता है, हम सभी है इसके राज दुलारे, जीव हत्या अगर पाप है तो तुम क्यों बनते हो एक हत्यारे, मत मारो इन्हें भी जीने दो और हम भी जिए इनके सहारे, मत काटो इन दरख्तों को, इस जंगल की ये नींव है सारे, बूढ़े हुए तो क्या हुआ, बेशकीमती है यह नज़ारे, बस इतनी सी दरखास्त सुनो तुम, यही तय करेंगे अब भविष्य हमारे. बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय भारत, जय संविधान.
जय भीम, जय जोहार.